नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता असा जबरदस्त भाग येणार आहे। त्या भागामध्ये आता ह्या राजशिर्केंच्या घरामध्ये आजीच्या वाढदिवसाला नक्की कोणता भयानक प्रकार घडणार आहे आणि आजीचा वाढदिवस मात्र या घरामध्ये कसा दणक्यात साजरा होतो आणि आजीने केलेल्या आता ह्या ईश्वरीवर खुश होऊन आजी मात्र आता ईश्वरीला या घरातील लक्ष्मी मानून या घरातील हक्क आणि या कंपनीची मालकीन मात्र सगळं काही आता आजी ईश्वरीला करते। अर्णवने ईश्वरीच्या नावावर प्रॉपर्टी म्हणजे करून आता वल्लरीला एक खूप मोठा भयानक धक्का दिलेला असतो। कारण आत्तापर्यंत ईश्वरी फक्त आपल्या घरासाठी इतकं सर्व काही करत आलेली आहे आणि त्या ईश्वरीने आज अर्णवचे बाबा यांना घरी आणून अर्णवला एकटा मोठं सरप्राईज देऊन मात्र अर्णवच्या मनातील आता बाबाविषयी असणारा राग घालवलेला असतो आणि त्याच अर्णवने खुश होऊन आणि आजीने खुश होऊन ईश्वरीला आता राजशिर्केंच्या घराची मालकीन बनवलेला आहे। आणि यात म्हणजे वल्लरीला आता अगदी काही न मिळता फक्त तिच्या कारस्थानाचा बॉम्ब कसा फुटतो आणि आजी मात्र आज वाढदिवसाच्या दिवशी ह्या वल्लरीचे केस धरून तिला घराच्या बाहेर काढते। तेव्हा आता मित्रांनो नक्की आता ह्या राजशिर्केंच्या घरामध्ये कोणता भयानक प्रकार घडणार आहे, नक्की असं काय होणार आहे याची आतुरता तुम्हाला अगदी बघायला वाटत असेल। त्यामुळे हे बघा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता तुहेरी माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, आता मात्र घरामध्ये आजीचा वाढदिवस आलेला असतो आणि त्यात म्हणजे आता ह्या ईश्वरीला ह्या अंजली आणि वल्लरीने मात्र खूप काही आता अपमान केलेला असतो। कारण वल्लरी जे काही आता हे मुद्दाम अंजलीचे कान भरण्याचा प्रयत्न करते आणि अंजलीला आता ती ईश्वरीच्या विरुद्ध भडकून देत असते। किती काही झालं तरी शेवटी ही ईश्वरी घराच्या बाहेरच गेली पाहिजे आणि जर ही ईश्वरी घराच्या बाहेर गेली नाही तर मात्र आपलं सगळं काही अवघड होऊन बसेल। हे मात्र आता ईश्वरीला घराच्या बाहेर काढण्यासाठी वल्लरीचं कारस्थान सुरू असतं, म्हणून ती अंजलीला भडकून देण्याचा प्रयत्न करत असते। परंतु अंजलीला असं वाटत असते की आपण आता कितीही ईश्वरीच्या विरोधात जरी गेलो पण तरीसुद्धा ह्या ईश्वरीला घराच्या बाहेर काढण्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल, म्हणून ती वल्लरी मामीची साथ देत असते। त्यानंतर आजीचा वाढदिवस असतो, घरामध्ये सगळेजण आता तयारीला लागतात, परंतु आजी म्हणते की नाही, या घरात किती काही झाले तरी माझा वाढदिवस साजरा होऊ शकत नाही, कारण या घरामध्ये सतत किटकिट भांडण वगैरे सगळं काही सुरू आहे, त्यामुळे मला वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणजे नाहीच, असे आता स्पष्ट मात्र आजीने बजावलेलं असतं। आता अर्णव आणि ईश्वरीला फार टेन्शन येतं, कारण आता आजीचा खरंच घरातील वाढदिवस तर दणक्यात साजरा व्हायला हवा। आजीला काय आवडतं आणि काय नाही याची अर्णव आता आजीला सांगतो की ईश्वरीला म्हणतो की हे बघ, आपल्याला आजीसाठी करंज्या बनवायच्या आहेत, पण आजी आपल्यावर तर रुसलेली आहे आणि आजीने ते वाढदिवस करण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे। त्यावरती अर्णव म्हणतो की हे बघ ईशू, तू काही काळजी करू नकोस, मी सिंदोर मी आहे ना, तू फक्त करंज्या तयार कर आणि त्या करंज्या आजीला कसं द्यायच्यात आणि आजीचा वाढदिवस दणक्यात कसा साजरा करायचा हे आपण आता माझ्यावर लागलेलं आहे, तू फक्त मला आवाज दे, मी सगळं काही करेल। आणि हे सगळं काही झाल्यानंतर आता आपल्याला आजीसाठी एक सरप्राईज प्लॅनिंग करायचं आहे। ईश्वरी म्हणते की ठीक आहे अर्णव सर, मी करंज्या रेडी ठेवते आणि त्यात म्हणजे अर्णवने ईश्वरीला मदत केलेली असते। आज स्वतः दोघांनी करंज्या बनवलेल्या असतात आणि त्या करंज्या इतक्या सुंदर बनलेल्या असतात, इतक्या टेस्टी बनलेल्या असतात की आजी फक्त एकच घास खाते आणि तो घास खाऊन मात्र ती आता खुश होते। कारण आजी आता जेव्हा जिन्यावरून खाली येत असते आणि त्याच वेळेस आजीचा पाय घसरतो आणि आजी पाय घसरला क्षणी खाली पडणार तोच लगेच ईश्वरी धावत येते आणि ईश्वरी आजीचा हात धरते, आजीला वाचवते। तेव्हा आता आजी ईश्वरीवर फार खुश होते, ईश्वरीवर ती इतकी खुश होते ती ईश्वरीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि ईश्वरीची माफी मागते। ईश्वरीला म्हणते की खरंच ईश्वरी, तू मनापासून खूप चांगली आहे, पण आज हे जे काही घडत आहे या घरामध्ये अंजली सारखा तुझा रागराग करत आहे आणि मला तर असं वाटतं की ईश्वरी, तूसुद्धा निर्दोष आहे आणि तुझी आईसुद्धा निर्दोष आहे। त्यावरती ईश्वरी म्हणते की हे बघा आजी, मी तुम्हाला आज एक प्रॉमिस करते
आणि ह्या जे आमच्यावर आरोप लागले गेले आहेत आई आणि माझ्यावर, ते आरोप लवकरात लवकर मी दूर करेल. फक्त प्लीज तुम्ही म्हणजे जे झालेलं आहे तर ते सगळं काही विसरून जा. यात माझीसुद्धा काही चूक नाही आजी, आणि माझ्या आईचीसुद्धा काही चूक नाही. आजी म्हणते की खरंच ईश्वरी, मला पहिल्यापासून हेच वाटतं, कारण तूच अशी आहे की माझ्या अर्णवला सुखात ठेवू शकते आणि माझ्या अर्णवचं सगळं काही तू करू शकते. म्हणून मी आज एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. इशू, मला तुला एक सांगायचं आहे, खरंच तू या घरात आल्यापासून आमच्यासाठी खूप काही केलं, पण आता अलीकडे अंजलीचा जो गैरसमज झालेला आहे सात्विकाच्या बाबतीत जे घडून गेलेलं आहे, तर त्याला दोषी कारणीभूत तुझी आई आहे आणि त्यासाठी तुला जबाबदार धरलं जातं. त्यामुळे हे बघ इशू, तू किती काही कर, पण लवकरात लवकर ते पुरावे घेऊन ये आणि ह्या सगळ्यांच्या घरातील मनातील गैरसमज आहे तर ईश्वरी तू दूर कर. ईश्वरी म्हणते की आई, मला तुम्हाला आज एक सांगायचं आहे. तेव्हा आता आजी विचारते की काय झालं ईश्वरी, तुला काय सांगायचं आहे. तर ईश्वरी म्हणते की आजी, हे बघा, आपण जेव्हा रामनवमीच्या दिवशी मंदिरात गेलो होतो त्या दिवशी मी अर्णवच्या बाबांना तेथे बघितलं होतं. आता हे ऐकल्यानंतर आजी विचारते की काय बोलतेस अगं ईश्वरी, अर्णवच्या बाबांना बघितलं होतं म्हणजे रमाकांतला? त्यावरती ईश्वरी म्हणते की हो, आणि त्यानंतरसुद्धा मी त्यांना आता एका ठिकाणी पाहिलेलं होतं. आता आजी म्हणते की अगं मग असं असेल तर आपण नक्की त्यांना जाऊन भेटूयात. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, पण त्यांना आपल्याला शोधावं लागेल, कारण ते आता जे काही साधू वेश म्हणजे बाबा आहे तर त्यांचा वेश त्यांनी केलेला आहे आणि कायम हरिनाम जप ते जपत असतात आणि देवाचं भजनच त्यांचं सुरू असतं. आणि आता ह्या अशा स्थितीत आपल्याला त्यांना शोधायचं आहे. आणि त्या रामनवमीच्याच दिवशी आपण जेव्हा गेलो होतो तर त्याच मंदिरात बाबा नक्की असतील आणि ते मला भेटतील असे मला पूर्णपणे वाटतं. तेव्हा आजी हे ऐकून खुश होते. आजी म्हणते की हे बघ, जर असं असेल तर तू लवकरात लवकर रमाकांतला येथे घेऊन ये आणि रमाकांतच असं सर्व काही करेल की जे कोणी हे सर्व घडून आणलेलं आहे, तुझ्या आईला दोषी ठरवलेलं आहे, तर त्या सगळ्यातून मात्र तुझ्या आईची म्हणजे खरंच सुटका होईल. जे आरोप तुझ्यावर लादले गेलेले आहेत, तुझ्या आईवर लादले गेलेले आहेत, त्या सगळ्यातून मात्र आता निर्दोष तुमची सुटका होईल. ईश्वरी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी लवकरात लवकर पुरावे शोधून आणते. ईश्वरीने आजीला आता प्रॉमिस केलेलं असतं. तेव्हा आता ईश्वरीला सगळ्यांच्या समोर आजीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी आज ईश्वरीला एक असं खास सरप्राईज द्यायचं आहे, कारण ईश्वरी माझ्यासाठी इतकं सर्व काही करते आणि मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. मी तर अंजलीचं ऐकलं आणि आत्तापर्यंत अंजलीचं ऐकूनच मात्र मी आता हे सर्व म्हणजे करत आहे आणि अंजलीचं मी ऐकायला नको होतं. काही झालं तरी अंजली खरंच आपल्याला चुकीचं सांगते आणि अंजलीचं ऐकून मात्र आपण जे काही चुकीचं वागत आहे. आणि आता मला असं वाटतं की आता या घराचा कारभार ईश्वरी चांगला सांभाळू शकते. ईश्वरीच या घराची मालकीण होण्याच्या योग्यतेची आहे. म्हणून आता ईश्वरीवर खूपच खुश होऊन आज या वाढदिवसाच्या दिवशी आजीने आता वल्लरीला कोमात पाठवलेलं असतं. म्हणजे ईश्वरीच्या नावाने सगळी प्रॉपर्टी करून ईश्वरीला घरातील सगळे हक्क दिलेले आहेत. चाव्यासुद्धा ईश्वरीच्या हातात दिलेल्या आहे आणि अर्णवनेसुद्धा आज सगळ्यांच्या समोर ईश्वरीला कंपनीची मालकीण बनवलेलं आहे. आणि हे सगळं काही बघून वल्लरीचा खूपच जळफाट होतो. तिला असं वाटतं की आपण इतक्या दिवस इतकं सर्व काही कारस्थान करत आलो, सात्विका आणि रमाकांतचा संसार मोडला, पण आज ही ईश्वरी आपल्या कानामागून आली आणि तिखट झाली. असं काहीतरी ईश्वरीने केलेलं आहे. काही झालं तरी आता ह्या अर्णव आणि ईश्वरीचा संसार आपल्याला मोडायचा आहे. त्या दोघांना एकत्र येऊन द्यायचं नाही, असं काहीतरी आपल्याला करायचे आहे असे मात्र आता तिने ठरवलेलं असतं. त्यानंतर मात्र आता अर्णव आणि ईश्वरीने छान असे करंज्या करून आजीला खुश केलेलं असतं. आजीचा वाढदिवस दणक्यात साजरा केलेला आहे, पण ईश्वरीला असं वाटतं की तरीसुद्धा अंजली ताई आपल्यावर आरोप करत असतात आणि त्यात म्हणजे वल्लरी मामी कायम अंजली ताईला कान भरण्याचा प्रयत्न करत आहे. आता काही झालं तरी माझ्यावर आणि असणारे आईवर हे आरोप मला दूर करायचे आहेत आणि दूर करून मात्र मला आता अर्णव सरांना माझ्या मनातील प्रेमाची भावनासुद्धा समजायची आहे. कारण आत्तापर्यंत अर्णव सर आपल्यासाठी इतकं सर्व काही करतात आणि आपण त्यांच्यासाठी काहीच करायला नको का, असं मात्र आता ईश्वरीला वाटत असतं. म्हणून ईश्वरी आता त्या मंदिरात पुन्हा जाण्याचं ठरवते आणि त्या मंदिरात जाऊन मात्र ती आता ह्या अर्णव सरांच्या बाबांना घरी घेऊन येते, कारण ते बाबा ऐन वेळेस तेथे तिला भेटतात
आणि सगळी काही करून कहाणी ती सांगते. पण त्याच वेळेस आता आजींचा वाढदिवस झाल्यानंतर आता घरामध्ये आता हे रमाकांत आलेले आहेत आणि रमाकांत आल्या क्षणी आता म्हणजे आजी सगळेजण घरातील सगळेजण बोलत असतात की तू इथे येण्याची हिंमतच कशी केली. त्यावरती ईश्वरी म्हणते की हे बघा, हे घर त्यांच्या हक्काचं आहे आणि ज्यांची काही चूक नसताना त्यांना इतके दिवस इतकं दूर राहावं लागलं आणि ज्याची चूक आहे ते घरामध्ये ऐशाराम करत मात्र सगळे काही चैन भोगत आहे. कारण यात चूक कोणाची आहे, कारण रमाकांतने ईश्वरीला सर्व काही सांगितलेलं असतं, परंतु या वल्लरी मामीचा खूपच जळभाट होत असतो. एकतर ईश्वरी कंपनीची मालकीन आणि घराची मालकीनसुद्धा बनलेली आहे आणि त्यात म्हणजे आता ह्या रमाकांतलासुद्धा ती घरी घेऊन आली. आता आपल्याला काहीतरी करावं लागेल, काहीतरी गेम खेळावा लागेल, म्हणून मात्र आता ही वल्लरी काहीतरी गेम खेळून आता ईश्वरीला मारण्याचा पुन्हा प्रयत्न करते. पण अर्णवमध्ये येतो आणि अर्णव ईश्वरीला जेव्हा आता ही मारायचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच वेळेस अर्णव ईश्वरीला वाचून मात्र वल्लरी मामीची गळचंडी पकडणार आहे. कारण वल्लरी मामीने केलेल्या प्रत्येक पापाचा एक एक पुरावा आता हा अर्णवच्या समोर आलेला आहे. आता वल्लरीला किती असं वाटतं की आपण डोळे बंद करून दूध पितोय, पण तसं काही नसतं, कारण अर्णवच्या समोर सगळं काही सत्य आलेलं असतं. अर्णवने मात्र आता एक असं भयानक निर्णय घेतलेला आहे, कारण आपल्या बाबांमुळे आता अर्णवचे डोळे उघडलेले असतात. आपल्या बाबांची सुद्धा काही चूक नसते आणि हे सगळे ह्या वल्लरी मामीने केलेलं आहे केवळ पैशासाठी. म्हणून तो मामीला म्हणतो की काय गरज होती, तुला कोणत्या पैशाची कमी पडली होती म्हणून तू माझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त केला. आणि त्यात म्हणजे आजीने आता ही प्रॉपर्टी तर केलेली आहे. तेव्हा आता लगेच वल्लरी मामी म्हणते की हे बघ, सगळी प्रॉपर्टी मला माझ्या नावाची आहे आणि हे सगळं मी कमवलेलं आहे, त्यामुळे आता या घरात फक्त आणि फक्त माझ्या आकाचाच अगदी म्हणजे संबंध आहे, येथे कोणाचंही काही नाही असे मात्र आता ही सगळ्यांच्या समोर वल्लरी ठणकावून म्हणत असते. तेच आजी समोर येते. आजी समोर आल्यानंतर वल्लरीच्या एक सनकनी कानामागे येते आणि वल्लरीला म्हणते की चालती हो, या घरातून तुला जिकडे जायचं असेल तिकडे तू जाऊ शकतेस. आणि आता आजीने तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं, अविनाश मामाने सुद्धा घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि सगळं काही अगदी छान पार पडलेलं असतं. ईश्वरी आता लगेच आजींची माफी मागते. आजीला म्हणते की प्लीज एकदा आता वल्लरी मामीला आपण माफ करूयात, पण आता यापुढे नाही. त्यानंतर इकडे हे शुभंकरचं खरं रूप आता सुप्रियाच्या समोर आलेलं असतं आणि सुप्रिया मात्र तो सुप्रियाला मारायला निघालेलं असतं. काही झालं तरी या सुप्रियाला मात्र आता सत्य काय आहे ते कळून द्यायचं नाही हे आता त्याने ठरवलेलं असतं आणि म्हणून मात्र नम्रताने येऊन आता सुप्रियाला वाचवलेलं आहे आणि या शुभंकरचे एक सनकनी कानामागे दिलेली आहे. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.